हॅलो, नमस्कार सर्वांना. माझ्या सुखद संकेत या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज रविवार, आज गेले होते मच्छी मार्केटमध्ये मच्छी घ्यायला. तर मला बाजारात आमच्या इथे खंडाळ्याच्या आंबे दिसले. हे ॲक्च्युली उतरवलेले आहेत कलमाचे, पण कच्चे आहेत. थोडेसे तुम्ही बघू शकता इथे कलर बदललेला आहे आंब्याने, कारण आता पाऊस पडला आहे त्या आंब्यांवरती. पण मी हे लोणचं, ठेवणीचं लोणचं म्हणजे थोडंसंच घातलं होतं सुरुवातीला, कैरीचं घातलं होतं, म्हणजे बाट नव्हती तयार झालेली. तर आता हे मोठे आंबे तुम्ही बघू शकता. हे मला तिने 100चे 4 आंबे दिलन त्या मावशीने. तर आता इथे मी फोडी करून घेणार आहे लोणच्याच्या. तर आंबा बघा किती सुंदर आहे. फक्त थोडंसं सालीनं म्हणजे बाहेरून ते डागाळलेत, पण खराब नाही आहे आंबा. आंबा चांगला आहे. तर आता चला, तर मग आता मी ते फोडी करून घेते. आणि फोडी करून झाल्या की ह्याला मी हळद आणि मीठ लावणार आहे जाडं, आणि ह्या अशाच मुरत ठेवणार आहे. आणि त्याचं लोणचं जे बनवायचं आहे त्याचा मसाला, तो आता त्याला उद्या मी तयार करून लावणार आहे. तर चला मग पटापट फोडी करून घेते आंब्याच्या. हॅलो, तर तुम्ही इथं बघू शकता आता मी फोडी करून घेतल्यात. फोडीची साईज जरा मोठीच ठेवली आहे. आणि आता ह्यामध्ये मी हळद आणि मीठ जाडं घातलेलं आहे. आणि आता ते छानपैकी असं मिक्स करून मी हे ठेवणार आहे. पाऊस पडलेले आंबे आहेत त्यामुळे रात्रभर ठेवणार नाही आहे शक्यतो. आता त्यांना मी आता वाजलेत 6:15 झालेत, तर रात्री 10 वाजेपर्यंत त्यांना ठेवणार. म्हणजे 3-4 तास चांगलं मीठ आत मुरेल आणि पाणी सोडेल आंबा. आणि मग त्याच्यामध्ये डायरेक्ट लाल तिखट माझं घरचं आणि मोहरी तेलात फोडणी देऊन त्यांना हे मिश्रण लावून ठेवणार. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लोणचं घालतानाचा मंडळी व्हिडिओ मी करेनच, म्हणजे जेव्हा मसाला वगैरे टाकेन तेव्हा. तो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. हॅलो मंडळी, आता तुम्ही बघू शकता मी मगाशी 6:15 वाजता फोडीना हे लावून ठेवलेली होती हळद आणि मीठ. तर इथे छानपैकी पाणी सुटलं आहे. हे रात्रभर मी ठेवलं असतं, परंतु ते फोडी म्हणजे आंब्यामध्ये पावसाचे पाणी गेल्यामुळे ते आंबे खराब होण्याचे चान्सेस आहेत. आणि आता वातावरण पण म्हणजे आमच्या आजूबाजूला पाऊस लागतो आहे, बारीक बारीक सुरुवात झाली आहे. तर मी निर्णय घेतला आहे की आता रात्रीचे 11:15 झालेत. आताच मसाला वगैरे मी तयार करणार आणि हे लोणचं छानपैकी मी घालून ठेवणार आहे. उद्या हवं तर बरणीत भरेन, पण आत्ता आधी हे आवरणार आहे. कारण कसं आहे, जरा जरी ह्याला हे झाला, जंतुसंसर्ग झाला किंवा हे जर हवेच्या बाहेरच्या संपर्कात आलं, दमट हवेच्या, तर हे लोणचं काही उपयोग होणार नाही. फोडी बुळबुळीत होणार आणि तर ह्या फोडी खराब होऊ शकतात आणि बुळबुळीत होऊन त्यांना सफेद बुरशी येऊ शकते. म्हणूनच विचार केला की आत्ताच घालून टाकावं. तर इथे मी ह्या फोडी अशा नितळत ठेवल्या. चाळण घेतली नाही आहे मी, अशी चमच्यानेच गाळते, कारण बऱ्यापैकी पाणी रिलीज केलेलं आहे फोडीने. तर इथे माझं तेलही तापून मी 1/2 लिटर जवळपास तेल घेतलं आहे. तर ते छानपैकी मंद आचेवर गरम होतं आहे. आणि इथे मी मागे जेव्हा कैरीचं लोणचं केलं होतं तेव्हा थोडंसं माझा हा मसाला राहिला होता, म्हणजे तेल आणि मोहरीचा मसाला. तर हे गरम करते पुन्हा आणि तेही त्याच्यामध्ये ॲड करून टाकते. तर आता इथे मी घेतली आहे 1 चमचा बडीशेप आणि इथे 1 ते 2 चमचे मी मोहरी घेतली आहे. आणि इथे 1/2 चमचा हे म्हणजे एवढीच होती माझ्याकडे मेथी, तर मी मेथी घेतली आहे. आणि मेथी ऑप्शनल आहे, तुम्हाला हवी आवडल्यास तुम्ही टाकू शकता. आणि हा हिंग घेतला आहे मी. तर आता इथे मी तवा तापत ठेवला आहे, तर त्यामध्ये हे टाकून घेते. जरा तडतडून गरम करून मग वाटून घेते, म्हणजे पटकन वाटेल. तर चला मग आता हे आपण छानपैकी भाजून घेऊया. तर आता इथे बघू शकता, आता छानपैकी हे मी असं भाजून घेते. गॅस बारीक केला आहे तव्याचा. इथे आवाज येतोय चटचट. जास्त नाही आपल्याला भाजायचं आहे, कारण पुन्हा हे ह्याची पावडर आपल्याला गरम तेलातच हे करायचे आहे. त्यामुळे हे मी आता गॅस बंद करते, म्हणजे त्या तव्यावरती ते तडतडेल.
तर इथे तडतड आवाज आपल्याला बघू शकता. इथे मोहरी उडते. गॅस मी बंद केलेला आहे. तर आता तेलही आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर तरी पण आपण जरासं मोहरी वगैरे किंवा काहीतरी चेक करायचं की हे तापलं आहे की नाही. तर हे तुम्ही बघू शकता, हे वरती येते आपलं टाकलेलं आहे. तर आता आपलं हे तेल बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर मी आधी फोडी नितळून घेते, मग हे थंड झालं की खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेते. तर हे पाणी तुम्ही बघू शकता, एवढं पाणी निघालेलं आहे. ते आपण आता फेकून द्यायचं. तर आता हे मी खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेते. तर हा मसाला मी ह्यामध्ये घातलेला आहे, बघू शकता. तर आता ते थंड करायचं आणि ह्यामध्ये घालायचं. आता मी चव बघून घेते एका फोडीची, कितपत त्याला मीठ लागलं आहे ते. आणि ह्याच्यामध्ये आता लाल तिखट, म्हणजे मी घरगुती वाटलेलं तिखट आहे माझं, लाल मसाला. ह्यामध्ये गरम मसाला नाही आहे, नुसतीच मिरची पावडर आणि किंचित धणे घातलेत मी थोडेसे. तर हा मसाला घालते आणि मग ह्यामध्ये तेल थंड झालं की मग तेल ओतते. तर आता इथे मी मीठ आणि हे लाल तिखट घातलेलं आहे. लाल तिखट साधारणपणे छोटा चमचा, असे 5 चमचे घातले. आणि यामध्ये माझा मसाला आहे आणि चवीप्रमाणे मी आता फोड एक खाऊन बघितली थोडीशी कोचून, तर त्या अजून मीठ हवं होतं म्हणून मी हे मीठ घातलेलं आहे माझ्या चवीप्रमाणे. तर आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घेते. तर आता इथे बघू शकता, फोडीना इथे सुंदर कलर आलेला आहे आणि फोडी पण पाणी नितळून टाकल्यामुळे एकदम लोणचं आपलं असं सडसडीत छानपैकी अगदी सुकं झालेलं आहे. तर आता इथे मी मे महिन्यात बरणी सुकवून घेतली होती मसाला करताना, मिरच्यांसोबतच घासून चांगली पुसून. तर ती ते आता मी पुसून घेतली आहे. तर आता मी ह्यामध्ये आधी ह्या फोडी भरते आणि मग तेल थंड झालं की मग यामध्ये मी तेल नंतर टाकते. चला तर मग आपण पटापट हे या बरणीमध्ये भरून घेऊया. तर इथे बघू शकता किती छानपैकी आपलं लोणचं इथे दिसतं आहे, म्हणजे चवीला पण झालं आहे. मी आता 2 फोडी माझ्या मिस्टरांना आणि मुलाला दिल्या होत्या, तर रिप्लाय लगेचच छान आला. तर असं हे घरगुती लोणचं तुम्हाला कोकणातील प्रत्येक घराघरांमध्ये दिसून येईल ह्या सीझनमध्ये. तर चला मग आता मी तेल थंड होण्याची वाट बघते थोडी. यामध्ये तेल घातलं की वरती झाकण ठेवून असं छानपैकी कपड्याचा असा दादरा, म्हणजे कपडा बांधायचा आहे. आणि हे आपल्याला साधारण 8 दिवसांनी चेक करायचं आहे की व्यवस्थित तेलामध्ये फोडी बुडल्यात की नाही. कारण जर तेलाच्या वरती फोडी राहिल्या तर ह्याला बुरशी येऊ शकते, म्हणून आपण ते चेक करायचं आहे नंतर. तर चला मग मी ह्यामध्ये आता थंड झाले तेल घालून घेते. तर आता तेलामध्ये मी थोडासा राहिलेला मसाला घातलेला आहे, पण तेल अजून खूप गरम आहे, त्यामुळे हे थंड व्हायची आपल्याला वाट बघावी लागेल. तर आता फक्त लास्ट स्टेज राहिली आपली तेल ह्यामध्ये ओतायची. तर मग अशा प्रकारे आपलं लोणचं हे तयार आहे. आणि ह्याच्या ज्या बाटी राहिल्या होत्या तर त्या किसून मी ठेवलेल्या आहेत. त्या साधारण एवढा वाडगा भरून आहेत. तर त्यामध्ये मी गूळ वगैरे टाकून त्याचं मी गोड लोणचंची रेसिपी लवकरच बनवणार आहे. तर तो पण ही व्हिडिओ मी नंतर टाकेन. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझं जर लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.